आणि आता आपल्या मुख्य विषयाकडे बोलूया। अर्थातच जुळता जुळता जुळणार का? कारण काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालंय। कदाचित ते पुढच्या काही तासांमध्ये जाहीरही होईल। राहिलंय ते फक्त मित्रपक्षांना कोण आणि कोणत्या जागा आपल्या कोट्यातनं देणार। म्हणजे राजू शेट्टी, असदुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर, डावी आघाडी, कारण त्यांना सुद्धा काही जागा पाहिजेत, किंवा अन्य सहकारी पक्ष। पण 5 वर्ष सत्तेत राहून सुद्धा कधी मित्र आणि कधी विरोधक अशा दोन्ही भूमिकेत असलेल्या शिवसेनेचं मात्र भाजपशी अजून काही केल्या जुळत नाहीये। जागांमध्ये सन्माननीय वाटा पाहिजे, आम्हाला मोठा भाऊ म्हटलं पाहिजे, आणि यातच सगळं काही अडलंय। सेना आणि मनसेनं या विषयावरती जेव्हा बोलण्यासाठी सांगितलं तेव्हा स्पष्टपणे नकार दिला आणि हीच आपली अधिकृत भूमिका आहे, आम्ही या विषयावर आता काही बोलणार नाही असं म्हटलं। पाहूयात या विषयावर बाकीच्या राजकीय पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना नेमकं काय वाटतं आणि पत्रकार काय सांगतायत की पडद्यामागे नेमकं काय चाललंय। पाहूयात। जुळता जुळता जुळतंय ना? आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, शिवराय कुलकर्णी, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। यासोबतच विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। या चर्चेत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आणि भाजप सेनेतल्या या सगळ्या घडामोडी, अगदी मनसेचा काल आलेला एक नवीन अँगल, हे सगळं विवेक कुलकर्णी कव्हर करतात। यासोबतच किरण अग्रवाल पुढच्या काही काळात आपल्यासोबत सहभागी होतील या चर्चेत, जे लोकमतचे निवासी संपादक आहेत, आणि संजय तटकरे असतील पुढच्या काही वेळात, अर्थातच जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला महाजन सरांच्याकडे जाऊयात। महाजन सर, खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र यायचं हे बऱ्याच काळापूर्वी ठरलं होतं, पण मित्रपक्षांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या याबरोबरच एकाच जागेवर काँग्रेसमधनं 2-2, 3-3, 4-4 दावे होत आहेत आणि म्हणून सगळं अडलंय। नेमकं काय आहे? जुळतंय का तुटतंय? जुळतंय याबद्दल आपण बिनधास्त असावं, बिनघोर असावं। त्याचं कारण असं की गेल्या 5 वर्षाचा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा कारभार लक्षात घेता या कालावधीमध्ये लोकांचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाले। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचाही कारभार त्यांनीच 2014 साली दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांप्रमाणे चालला नाही, उलट सगळा कारभार उलट दिशेला गेला, हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं हे जुळणार हे नक्की। आता प्रश्न असा उरतो की धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी म्हणून जे जे एकत्र येऊ इच्छितात त्यांना एकत्र घ्यावं, बरोबर घ्यावं, ही काँग्रेसची आधीपासूनची इच्छा आहे। त्याप्रमाणे या सगळ्या वाटाघाटी चालू आहेत आणि आपण म्हणता त्याप्रमाणे ती घोषणा कधीही होऊ शकते। पण महाजन सर, मित्रपक्षांना जागा द्यायच्या आहेत। हो महाजन सर, प्रश्न असा पडतो सामान्य माणसाला की तो गेल्या 2 वर्षात तुम्ही एकत्र इतक्या यात्रा काढलात, इतके मेळावे घेतलेत, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते एकाच मंचावर होते, परस्परांचं कौतुक करत सत्ताधाऱ्यांवर इतके घणाघात झाले, पण मग जागा वाटपाच्याच वेळेला का अजून इतका वेळ लागतोय? साहजिक आहे ना, कारण हे 2 वेगवेगळे पक्ष आहेत। हा जर एकच पक्ष असता तर असे काही मतभेद झाले नसते, आणि मतभेद हे होतच असतात। मतभेद होतात याचा अर्थ टाक माझं डोरलं तुझं माझं सरलं असा काही निष्कर्ष त्यातून काढता येत नाही। आता या दोन्ही पक्षांनी काही वेळा एकत्र आणि काही वेळा आपापल्या झेंड्याखाली आणि आपापल्या पक्षाच्या वतीनं संघर्ष यात्रा आणि दौरे काढलेले आहेत, हे आपण जाणतात। त्यातून प्रत्येक पक्षाला आपल्या शक्तीचा काहीसा अंदाज आलेला आहे। जसा तो काँग्रेसला आलेला आहे तसा तो राष्ट्रवादीला सुद्धा आलेला आहे, आणि या वास्तवाच्या आधारावर ज्या वाटाघाटी होत आहेत त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घोषित केला जाईल। संजय तटकरे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। तटकरेजी, महाजन सर तर म्हणतात की काही झालं, आम्ही किती 2 वर्ष एकत्र यात्रा, मोर्चे, आंदोलनं केली असली तरी शेवटी वेगळे पक्ष आहेत। तुम्हाला असं वाटतं की हे खरं तर आधीच व्हायला हवं होतं? पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात, म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत काही कुरघोड्यांचं राजकारण आहे, सगळ्यात मोठं उदाहरण नगर आहे, आणि तसंच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे। यामुळे सगळं घोडं अडलंय
का मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यामुळे अडलंय? नाही नाही मिलिंदजी, हो नाही मिलिंदजी अडलंय कशाहीमुळे अडलेलं नाही. कालच 16वी लोकसभेची समारोप झाला. निरोप समारंभ मला एको येतोय. हो, आपण दुरुस्त करतो सर, तोपर्यंत तुम्ही बोला. हा, सर तुम्ही बोला, आता नाही येणार, बोला. हा, तर कालच 16व्या लोकसभेचा समारोप झाला. निरोप समारंभ ही मोदीजींना देण्यात आला. प्रत्येक गोष्टीची एक काळ आणि एक वेळ असते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचं काम या दोन पक्षांनी केलेलं आहे. आणि मागच्या आपण जसं म्हणालात, मागच्या 2 वर्षापासून संघर्ष यात्रा, परिवर्तन यात्रा, हल्लाबोल यात्रा या सगळ्या आपापल्या झेंड्याखाली दोन्ही पक्ष करत आलेले आहेत. आता राहिला प्रश्न की आघाडीची फक्त घोषणा करायचं शिल्लक आहे. आजच सकाळी आमच्या पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्याच्यामध्ये देशपातळीवर ही काय चाललेलं आहे ते राज्याच्या नेत्यांना सांगणं आणि राज्यामध्ये ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या बैठकीमध्ये आजपर्यंत काय झालं याची सगळी उहापोह झालेला आहे. आणि ह्याच्यातून एक भूमिका घेण्यात आलेली आहे. आणि आज तुम्ही जाणता, आजच परत एक बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो. निवडणुका आता लवकरच येतील. 5 किंवा 9 मार्चला आचारसंहिता जाहीर होईल आणि हीच वेळ आहे ठीक आहे की आघाडी जाहीर करायची. विवेककडे जाऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण किरण अगरवालांच्याकडे जाऊयात आणि दरम्यानच्या काळात विवेकच्या नंतर आपण शिवराय कुलकर्णींच्याकडे जाऊयात. विवेक, महाजन सर आणि तटकरे जी म्हणतात हे इतकं सोपं आहे का? पक्षांतर्गत सुद्धा कुरघोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की काँग्रेसला म्हणजे विखे पाटलांना समजावणं, त्यांची समजूत काढणं हे जसं काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात अवघड जात आहे तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुद्धा आहे काही प्रमाणात. काय नेमकं आहे पडद्यामागे? निश्चितपणे दबाव तंत्राचं राजकारण तर प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं. मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल. आपण पाहिलं की अगदी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत साताऱ्यातले उदयनराजे, ते शरद पवारांसोबत सुद्धा दिसतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर सुद्धा दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सह्याद्रीवर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट पण घेतली होती. तिथं कुठला एक वेगळा उमेदवार असेल का त्याच्याविषयी देखील चर्चा सुरू होती. आता आपण पाहिलं की माढामध्ये जेव्हा शरद पवार पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहणार अशी चर्चा झाली. त्याच्यानंतर विजयसिंग मोहिते पाटील हे नाराज आहेत का, त्या परिसरातले अजून कुठले नेते नाराज आहेत का, हे सुद्धा एक चर्चा सुरू झाली होती. त्या भागात सुद्धा जे बबन शिंदे नावाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे बंधू निवडणुकीत उभे राहिले तर मी त्यांना मदत करेल अशा पद्धतीची त्यांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कुरघोडीचं राजकारण हे सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतं. ते अगदी आपण पाहिलं की पृथ्वीराज चव्हाण देखील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की मला राज्यातच राहायचंय, मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, मला लोकसभेची निवडणूक लढवायची कुठलीही इच्छा नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपण बघतोय की पृथ्वीराज चव्हाण हे कदाचित पुण्यामधून काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. मोहन जोशी हे खरं तर त्यांचं नाव खूप पुढे आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये, तरी देखील सातत्यानं पृथ्वीराज चव्हाणांचं नाव समोर आणण्यात आलं होतं. त्यामुळे कुरघोडीचं राजकारण हे प्रत्येक पक्षामध्ये आहे. जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत सगळं हे कुरघोडीचं राजकारण प्रत्येक पक्षात चालतं. बरं, आपण काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊयात, कारण साताऱ्याचा तो उल्लेख केलास विवेक. उदयनराजे भोसले ते नेमके कुठल्या पक्षातनं निवडणूक लढवणार हे अजून कदाचित उदयनराजेंनाही माहीत नसावं, इतकं ते दोलायमान स्थितीत कायमच उदयनराजे असतात. पण शिवराय कुलकर्णींच्याकडे जाऊयात, कारण अशी स्थिती काय केवळ काँग्रेस राष्ट्रवादीतच आहे असं नाही, तर त्याच्यापेक्षाही वाईट स्थिती आहे शिवसेना भाजपची. कुलकर्णीजी, काय झालं म्हणजे राज्यात आणि केंद्रात सलगपणे सत्तेत असून सुद्धा अजूनही तुम्हाला जागांची गणितं बांधता नाही आली, अजूनही तुमची चर्चाच नाही सुरू झाली. जुळणार आहे का तुटणार आहे, कधी घोषित करणार आहात? नाही, तुम्ही म्हणता तेवढी वाईट परिस्थिती नाही आहे. म्हणजे तुम्हाला तो म्हणण्याचा अधिकार आहे, पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं जे नातं आहे ते आजचं नवं नातं नाही आहे. त्याला जवळजवळ 25-30 वर्षाची परंपरा आहे. 30 वर्षापासून आम्ही मित्रपक्ष आहोत आणि आमच्या युतीमध्ये कोणाला काय द्यायचं आहे हेही जवळजवळ निश्चित आहे.
मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना अगदी 2-4 जागा मागे पुढे जर सोडल्या तर आम्ही बरोबरीमध्ये लढलेलो होतो. त्याच्यात एखाद दुसरी जागा कमी जास्त आम्हाला द्यावी, त्यांना द्यावी असा जर विषय असेल तर तो विषय देखील तात्काळ संपू शकतो. त्याच्यामुळे मला वाटत नाही, अगदी मगाशी रत्नाकर महाजनजी जे म्हणाले किंवा तटकरे साहेबही म्हणाले की त्याला एक प्रॉपर वेळ लागत असते आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत धडपडत असतो. ते धडपडणं स्वाभाविक आहे, कारण की कोणत्याही राजकीय पक्षाला आपले आपले कार्यकर्ते सांभाळावे लागतात. आपल्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष काम केलेलं असतं, उमेदवारांनी तयारी केलेली असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला आपला बालेकिल्ला, आपला आपला गड सांभाळत आपल्या आपल्या तत्वासाठी, आपल्या आपल्या ध्येयासाठी, आपल्या आपल्या लक्ष्यासाठी युती करायची असते. आणि म्हणून ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होणार आहे, ती स्वाभाविक आहे. ताणतणाव दिसतात, त्या ताणतणावामुळे तुम्ही म्हणता की वाईट परिस्थिती आहे, पण आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये ताणतणाव येणार नाहीत. आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांचा संपर्क शिवसेनेच्या नेत्यांशी नित्यपणे सुरू आहे आणि त्या संपर्कात पण मग शिवराजजी, तुम्ही असं जाहीर का नाही करून टाकत औपचारिकपणे की हो आम्ही लोकसभा एकत्रितपणे लढवणार आहोत? ते जाहीर करायला सुद्धा एवढा वेळ, 5 वर्ष सत्तेत असूनही. असं आहे की योग्य वेळी दोन्ही पक्ष एकत्र येऊन एकत्रितपणे लढणारे ते जाहीर करतील. त्याच्या औपचारिक बैठकी पूर्ण झाल्यानंतर, दोन्ही बाजूंचं समाधान झाल्यानंतर जाहीर करायला वेळ किती लागेल? त्याची योग्य वेळ आल्यावर तर दोन्ही बाजूंनी जाहीर होईल. पण सध्याच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला हा विश्वास आहे की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता आपल्या जालन्याच्या भाषणामध्ये म्हणाले की ज्यांना ज्यांना हिंदुत्वाच्या सोबत यायचं आहे, हिंदुत्व हा ज्यांचा अजेंडा आहे, असे सगळे लोक आमच्या सोबत येतील. आणि तो विश्वास आम्हाला निश्चित आहे. असं आहे की काही नाराजी असू शकते, काही छोटे मोठे सूर वेगवेगळे व्यक्त केले जातात, पण याच्यावर सगळ्यात महत्वाचं असं आहे की जसं आमचं एक लक्ष आहे तसंच एक लक्ष शिवसेनेचं देखील आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेवर येऊ न देणं हे देखील शिवसेनेचं लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे सेनेतल्या काही कार्यकर्त्यांनी कितीही नाराजीचा सूर व्यक्त केला, नाराजीचा सूर खालचे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे व्यक्त करतात. कारण की शेवटी असं असतं ना की युती म्हटलं की कुठल्या तरी एका पक्षावर एका मतदारसंघामध्ये अन्याय होत असतो. त्याच्यामुळे असा सूर जरी व्यक्त केला तरी एक भारतीय जनता पार्टीला हा विश्वास आहे की आमचं हे स्वाभाविक नैसर्गिक मुद्द्यांवरची आमची युती आहे आणि ती युती याही निवडणुकीमध्ये राहील अशी आमची आशा आहे. किरणजी, तुम्ही या दोघांच्याही बाजू ऐकल्यात. तुम्हाला असं वाटतंय की एवढं सरळ सोपं गणित आहे? कारण केंद्रातली सत्ता तर भाजपला काहीही करून पाहिजे, मात्र राज्यातली सत्ता शिवसेनेला काही करून पाहिजे. म्हणजे हे रांगडं कसं काय सुटणार यांचं? हे म्हणतायत की आमचं जवळपास सगळं ठरलेलं आहे, आमचंही काँग्रेस राष्ट्रवादी सारखंच आहे, काही दिवसात जाहीर करू. एवढं सोपं दिसतंय तुम्हाला? मिलिंदजी, याच्यामध्ये एक बाब आपल्याला प्रामुख्याने स्पष्ट केली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे का आघाडी असेल किंवा युती, ही कोणतीही गोष्ट म्हणजे परस्पर राजकीय सामिलकी किंवा एकत्रीकरण हे जे होतं ते आपसातील गरजेतून किंवा अपरिहार्यतेतून होतं. आणि आज काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना भाजपा असो, ह्या चारही पक्षांमध्ये त्या चारही पक्षांना वाटणारी जी गरज आहे किंवा लोकांसमोर जाताना त्यांचा स्वतःचा जो आवाका आहे किंवा स्वबळ आहे, त्याच्या मर्यादा आहेत, त्या पाहता या चारहींना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही वाटतं का आघाडी होणं हे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा वाटतं का युती होणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे आडेवेडे घेणं असेल किंवा हे कुरघोडीचं राजकारण असेल, हे कितीही चाललं, कोणत्याही थरापर्यंत पोहोचलं तरी शेवटच्या क्षणा आपल्याला हे दिसून येईल नक्कीच का ही आघाडी तर झालेली आहेच, युतीसुद्धा झालेली दिसून येईल. प्रश्न असा असतो का आघाडी आणि युतीच्या संदर्भातली ही घुळघुळ असेल, ही चर्चा असेल, ही का लांबवली जाते किंवा काय याच्यामध्ये हा टेन्स निर्माण केला जातो? प्रत्येक पक्षाला वाटतं का आपल्याला काहीतरी आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा किंवा आपल्या सहत्यापेक्षा 2 जागा वाढून मिळवता यायला पाहिजेत. आणि त्या 2 जागा वाढून घेण्यासाठी किंवा जसा उल्लेख झाला रत्नाकरजी म्हणाले त्या पद्धतीने मोठा कोण आणि छोटा कोण, भावाभावांमधली ही स्पर्धा आहे. भाऊ आहेत हे दोघांनाही मान्य आहे, ते दोघंही ते मान्य करायला तयार आहेत, परंतु छोटा कोण आणि मोठा कोण यावरून जेव्हा ही स्पर्धा होऊ घातलेली आहे तेव्हा तो जागेचा प्रश्न तिथे निर्माण होतो. आज सकाळचंच आपण विधान पाहिलं का पीएमशिप ही तुम्ही घ्या, पंतप्रधानपद तुम्हाला घ्या आणि राज्यातलं मुख्यमंत्रीपद हे आम्हाला ठेवा, अशा पद्धतीची अपेक्षा केली जाते. हे बोलणं हेच तुमचं याचं द्योतक आहे का तुम्ही युतीसाठी तयार आहात. तेव्हा बाहेर आपण कितीही पद्धतीने बोललात किंवा कशाही पद्धतीने जर समजा चर्चा केली का आम्हाला युतीची गरज नाही, आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत, परंतु पीएमशिप तुमच्याकडे आणि सीएमशिप आमच्याकडे अशा पद्धतीचं विधान करणं याचा अर्थच असा आहे का आम्ही युतीसाठी तयार आहोत, याचं सिग्नल देणं आहे. हे सिग्नल देणं झालेलं आहे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम पॉईंटपर्यंत ही युती झालेली आपल्याला निश्चितच दिसून येणार आहे.
पण किरणजी, तुम्ही म्हणालात तोच धागा जर का पुढे न्यायचा, म्हणजे जसं भाजप शिवसेनेबद्दल तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री आमचा पाहिजे असं शिवसेनेला ठामपणे वाटतं, संजय राऊत यांनी ते सांगितलं, तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या बद्दल सुद्धा असंच आहे. कारण एकीकडे म्हणजे प्रपोज्ड PM म्हणून कदाचित शरद पवार त्या जागेकडे पाहत आहेत आणि म्हणून ते आता माढ्यातनं निवडणूक लढवत आहेत. पण त्याच वेळेला काँग्रेसलाही असं वाटतं की पंतप्रधान हा आपलाच असला पाहिजे आणि राज्यातलं जे काही थोडं बहुत जास्त जागा देणं आहे ते राष्ट्रवादीला दिल्या तरी चालतील. महाजन सर, असा काहीसा विचार आहे यामागे जसा सेना भाजपचा आहे? नाही, अजिबात नाही. नाही, अजिबात नाही. काँग्रेस हा राष्ट्रव्यापी राजकीय पक्ष असल्यामुळं काँग्रेस या पद्धतीनं विचार करत नाही. काँग्रेस पक्षाचा या राजकीय तडजोडीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की गेल्या 5 वर्षातला केंद्रातला आणि राज्यातला कारभार पाहता धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी म्हणून जे तयार असतील त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे. त्याला काही एका किमान समान कार्यक्रमाचा आधार असला पाहिजे. दुसरं असं की या ज्या जागा वाटपाची चर्चा होते त्याच्यामध्ये मुख्यतः कुणाला निवडून येण्याची शक्यता अधिक आहे या निकषावर केली जाते, ती काही नावावर केली जात नाही. म्हणजे गेल्या वेळेला जिथे ज्या पक्षाचे उमेदवार उभे असतील ते मतदारसंघ एका बाजूला आणि नव्यानं लढवण्याचे उमेदवार एका बाजूला, अशा पद्धतीनं आज घडीचं इलेक्टिव्ह मेरिट आणि आज घडीची प्रत्येक पक्षाची जनमानसातली प्रतिमा आणि त्याचं फॉलोईंग या आधारे चर्चा होत असते. त्यामुळे त्याच्यातून जे काही निघेल त्याप्रमाणे निर्णय होईल. पण मग काँग्रेसची निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा किती आहेत असं वाटतं तुम्हाला? ते काय आज नाही सांगता येणार, कारण अजून चर्चा चालू आहे. बर, पण शरद पवारांसारखा महाराष्ट्रातला नेता पंतप्रधान होणार असेल तर तुमचं समर्थन असेल, जसं राज्यात तुम्ही आता एकत्र लढताय तसं दिल्लीतही असेल, म्हणजे स्वाभाविकपणे. निवडणूक तर होऊ द्या, त्या प्रश्नाची आज कशाला चर्चा करायची? तटकरे सर, अजून काँग्रेस आपले पत्ते उघडायला तयार नाही असं म्हणत नाही आता की काही हरकत नाही महाराष्ट्रातला एक माणूस पंतप्रधान झाला तरी? नाही, पण तसं कसं आहे मिलिंदजी, बोला. आपण काही प्रेसिडेन्शियल आपली फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट नाही आहे. त्यामुळे जे लोकसभेमध्ये जे खासदार निवडून येतील, ज्या पक्षाचं किंवा ज्या आघाडीचं बहुमत असेल ते ठरवतील पंतप्रधान कोण होईल. आणि जर तुम्ही बघाल कालच्या दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी रात्री झाली, ममता बॅनर्जीपासून अरविंद केजरीवालपासून चंद्रबाबू नायडूंपासून सगळे विरोधी पक्षाचे लोक तिकडे बसली होती. सगळ्यांनी हेच सांगितलं की आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर करणार आहोत आणि बीजेपीला कसं हरवता येईल, पहिलं लक्ष बीजेपीचा पाय उतार करणं आहे, मोदींना हरवणं आहे आणि त्याच्यानंतर कोण पंतप्रधान होईल. म्हणजे तटकरेजी, त्याच्याकरता राज्यातही वेळ प्रसंगी 2 जागा मित्र पक्षांना जास्त द्यायला आणि 2 जागा काँग्रेसला जास्त द्यायला तुम्ही तयार आहात? नाही, कसं आहे, आता एकत्र आम्ही जवळजवळ आता 6 महिने झाले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकमेकांसोबत चर्चा करतायत. दर महिन्याला 2-4 बैठका होत आहेत. तर दे आर इन अ बेटर पोझिशन टू डिसाईड. म्हणजे ते ठरवतील की कुठली जागा कोण जिंकू शकतं, इलेक्टिव्ह मेरिट कुठल्या जागेवर कुणाचं आहे आणि त्या प्रकारे हा निर्णय होईल. पण जसं आता विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी म्हणाले, उदाहरणार्थ नगरमधल्या जागेवरनं अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. एकट्या काँग्रेसमध्येच 3-3 दावेदार आहेत. अशा जागांचा तिढा कसा काय सोडवणार तुम्ही? साताऱ्यात आता आणखीन एक त्याला जोडून उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडणूक लढवणार का अन्य पक्षातनं निवडणूक लढवणार? नाही, कसं आहे, विरोधी पक्ष आणि मीडियामध्ये ज्या काही चर्चा होतात त्याच्याकडे लक्ष द्यायची काय आम्हाला आवश्यकता वाटत नाही. उदयनराजे हे आमच्या दृष्टीने सगळ्यात मजबूत उमेदवार आहेत आणि ते राष्ट्रवादीचेच उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंबद्दलचा प्रश्न हा आमच्या दृष्टीने चर्चेचा विषय नाही. दुसरा राहिला नगरचा विषय हा जे वरिष्ठ नेतृत्व आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ते निर्णय घ्यायला समर्थ आहे की. बरं, शिवराजजी, उदयनराजे आले तर त्यांना तिकीट देणार का? कारण तो सुद्धा एक महत्वाचा विषय या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेत. जुळतंय का तुटतंय त्याच्यातला एक महत्वाचा दुवा आहे ना उदयनराजे. नाही, भारतीय जनता पार्टीकडे आपण बघितलं असेल की मागच्याही निवडणुकीच्या वेळी आणि याही निवडणुकीच्या वेळी अनेक पक्षांमधून जे चांगले नेते आहेत
ज्यांना असं वाटतं की आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम केलं पाहिजे, एका मुख्य प्रवाहामध्ये आपण सामील झालं पाहिजे, असे जे चांगले नेते आहे, लोकनेते आहे, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, असे नेते जर भारतीय जनता पार्टीकडे येत असतील तर मला असं वाटतं की भाजपाचं नेतृत्व अच्छा, म्हणजे- निश्चितपणे त्यांना न्याय देईल, त्यांना म्हणजे स्वीकारेल. शिवराजी त्यांना याही स्वीकारण्याची वेळेला आमची भूमिका म्हणजे आहे. 2014 सारखं याही वेळेला भाजपमध्ये इन्कमिंग निवडणुकीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात आहे तर नाही 5 वर्षामध्ये इन्कमिंग सुरूच आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. भारतीय जनता पार्टी सोडली अशी 1-2 उदाहरणं असतील, पण भारतीय जनता पार्टी ज्यांनी जॉईन केली अशी शेकडो उदाहरणं आहेत. गेल्या बरं. 5 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्व पक्षांमधून चांगल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा त्याच्यात एक उदयनराजे मोठा भोसले प्रवाह यांचं नाव आहे का नाही भारतीय तुमच्या जनता इन्कमिंगच्या पार्टीकडे. यादीत? नाही असं आहे की हे 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 उदयनराजे स्वतःच सांगतील. बरं, तुम्हाला काय वाटतं? नाही मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये जिथले जिथले जे स्थानिक चांगले नेते असतील, म्हणजे ते असे आले नेते- स्वतःहून तर तुम्ही घ्यायला तयार आहात. ठीक आहे, तुम्ही एक काय- गोष्ट अशी आहे की असे अनेक नेते पक्षामध्ये आले की ज्यांनी उमेदवारी देखील मागितली नाही. ठीक ज्यांनी आहे, आता उमेदवारी तिथे देखील मागितली नाही. संजय आणि ते तटकरे पक्षामध्ये आहे. यांचं टेन्शन तिथे थोडंसं कदाचित वाढलं असेल. आले तर घेणार असं तुम्ही म्हणताय, स्पष्ट म्हणाला नाहीत, पण अर्थ तोच आहे शेवटी. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण याला जोडून आणखी 2 प्रश्न म्हणजे मला महाजन सरांनाही विचारायचा आहेत आणि तटकरेंनाही विचारायचं आहे आणि याचं विश्लेषण आपल्याला सगळं सविस्तर जाणून घ्यायचं आहे. अर्थातच किरण अगरवाल आहेत आपल्यासोबत, विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत. एक छोटंसं महाजन सर, एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला आणि तटकरे सर दोघांनाही विचारायचं आहे. ते म्हणजे तुमचं मित्रपक्षांच्या बरोबर जुळतं घेणं. याच्यात प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांचा विषय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून आता दूर गेला, पण डाव्यांना 1-2 जागा पाहिजेत. त्याच्यानंतर राज ठाकरे यांना बरोबर घेण्याकरता काँग्रेस पूर्णपणे अनुत्सुक आहे. तुम्हाला असं वाटतं की शेवटी राज ठाकरे यांचा जो एक प्रचंड मोठा युवक फॉलोअर आहे, या राज ठाकरे यांना बरोबर घेतलं तर फायदा होईल काँग्रेस राष्ट्रवादीला? कारण राष्ट्रवादीचे नेते तर उत्सुक आहेत. मुळात या आघाडीचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. सर्व केंद्रीय पक्षांनी एकत्र येऊन जो निर्णय घेतला आहे तो असा की या लोकसभा निवडणुकींच्यासाठी स्टेट स्पेसिफिक अलायन्सेस असतील. म्हणजे ज्या ज्या राज्यात जो जो पक्ष आहे त्या पक्षाशी त्या राज्यात अलायन्स असेल, पण तो अलायन्ससुद्धा 1 to 1 बेसिसवर असेल. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात एक उमेदवार असावा. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवू नये अशा प्रकारचा हा अलायन्स आहे. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभे राहता कामा नयेत. याचबरोबर जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांचे उमेदवारसुद्धा या दोघांच्याही विरोधात उभे राहता कामा नयेत. हे या अलायन्सचं स्वरूप आहे. या दृष्टीनं आपण म्हणता त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर लोकसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासूनची इच्छा आहे, पण त्या वाटाघाटी अजूनही चालू आहेत आणि त्याबाबतचा लास्ट वर्ड अजूनही उच्चारला गेलेला नाही. बरं, आता निर्णयाची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे लवकरच आपल्याला तो निर्णय ऐकायला मिळेल. राज ठाकरे यांचं डाव्या काय? पक्षांचा जिथपर्यंत प्रश्न आहे तिथपर्यंत त्यांच्याशीही चर्चा चालू आहेत बरं. आणि जो काही निर्णय होईल तो आपल्याला समजेल त्यावेळेला. पण राज ठाकरेंना बरोबर घ्यावं का नाही घ्यावं? नाही काँग्रेसचा काही त्या विषयाशी संबंधच नाही ना. बरं, पण तुमचा सहकारी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर वाटतंय, संजयजी तुम्हाला असं वाटतंय ना प्रामाणिकपणे, कारण काल अजितदादाही भेटून आले, आज स्वतः शरद पवार आणि राज ठाकरे यांची संभाव्य भेट आहे. तुम्हाला असं वाटतं राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर आले तर त्याचा मोठा फायदा होईल? नाही, असं आहे की राज ठाकरेंचा विषय या गेल्या महिन्याभरापासून चर्चेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या बैठकीमध्ये होत आलेला आहे. कालच अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की ते त्यांचं वैयक्तिक मत होतं, त्याच्यानंतर ते जाऊन भेटले. राज ठाकरे यांची एक ताकद आहे महाराष्ट्रामध्ये, हे मान्य करायला पाहिजे. आता काँग्रेसला जो एक म्हणजे त्यांच्या नेत्यांचा जो प्रश्न होता की जर आम्ही राज ठाकरेंबरोबर इथे आघाडी केली तर उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये त्याचा फटका बसतो. तर मला फक्त आमचं आर्ग्युमेंट एकच आहे, 2014 साली बीजेपीने राज ठाकरेंबरोबर आघाडी केली होती की राज ठाकरेंनी बीजेपीला सपोर्ट केला होता. काय झालं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 30 जागा मिळाल्या भाजपला आणि उत्तर प्रदेशमध्ये 72 जागा मिळाल्या. त्यामुळे या स्टेट तुम्ही आग्रही आहात राज ठाकरे आघाड्या यांच्याबद्दल? असतात, जसं महाजन साहेब म्हणाले. महाजन सर, नाही आग्रही नाही. बरं. जे काही ठरेल
जे काही ठरेल ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरेल. महाजन सर, माझा तुम्हाला फक्त राज एवढाच ठाकरे- मुद्दा होता की बरं. 2014 साली जर बीजेपीला फायदा होऊ शकतो तर तुम्हालाही होईल. 2014 साली बीजेपीला फटका बसला नाही तर बर होऊ शकतो. बर महाजन सर, म्हणजे तुम्हाला राज ठाकरे धर्मनिरपेक्ष वाटत नाहीत, हिंदुत्ववादी वाटतात म्हणून तुम्हाला राज ठाकरे नको आहेत, का राज ठाकरेंचा हिंदी भाषिकांवरचा राग पाहता तुम्हाला भीती वाटते? कारण त्यांनी तर मोदींना सातत्यानं विरोध केला, केवळ हिंदी फडणवीसांवरही टीका केली भाषिकांच्या त्यांनी. मतांच्या भीतीमुळेच नव्हे तर राज्याच्या अंतर्गत त्या पक्षाचं जे धोरण, वर्तन आणि बोलणं आहे ते सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. पण ज्यांना ते विचारात घ्यायचं नसेल ते त्याच्यासाठी मोकळे आहेत. काँग्रेसशी त्याचा काही संबंध नाही. तटकरे सर ते म्हणतात तुम्हाला विचारात घ्यायचं म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा तुम्ही राज ठाकरेंना एखादी सोडू शकता. बघा मिलिंदजी, जो काही निर्णय होईल तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत तेच हा निर्णय घेतील. पण राजकारणामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये आहोत तर सगळ्या शक्यता पडताळून बघण्यामध्ये काही गैर नसतं. बर बर शिवराजी, म्हणजे तुमचे जे सहकारी पक्ष म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते महादेव जानकर किंवा तुमच्यासोबत असलेले सदाभाऊ खोत यांना काही जागा सोडणार आहात का? कारण यांची मागणी आहे. आता बारामतीसारख्या महत्वाच्या जागेवर राष्ट्रवादीची जागा आहे, इथे थेट जानकरांनी दावा केला की आम्हाला पाहिजे म्हणून. तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीसोबत जे मागच्या वेळी आणि परंपरेने युती करून जे जे मित्रपक्ष आमच्यासोबत लढले त्या सगळ्या मित्रपक्षांना योग्य त्या प्रमाणामध्ये आणि त्यांची योग्य ताकद पाहता जिथे जिथे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी त्यांना 100% जागा देण्याची आमची तयारी आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की हा पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मित्रपक्षांना देत असतो. तुम्ही रामदास आठवलेंचं उदाहरण बघू शकता की रामदास आठवलेंना भाजपातल्या कोट्यातली मतं देऊन आम्ही त्यांना खासदार केलं, मंत्री केलं. सदाभाऊ खोत आमच्याकडे आज कायम मंत्री आहेत, चांगलं काम ते करत आहेत. या सगळ्या आमच्या मित्रपक्षांना आम्ही सोबत घेऊ, त्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य त्या जागा देऊ. आणि असं आहे की पुन्हा युतीच्या किंवा आघाडीच्या संदर्भामध्ये शेवटच्या घटकेपर्यंत एकमेकांचे दबाव चालू असतात, विधानं चालू असतात. आता आपण इथेच बघतोय की 2 मित्रपक्ष म्हणतात की आमची आघाडी झालेली आहे, पण त्यांची एकवाक्यता नाही होऊन राहिली. राज ठाकरे या मुद्द्यावर दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये एकवाक्यता नाही, दोघांची मतं भिन्न आहेत. तर ही मतभिन्नता या काळामध्ये प्रकर्षाने जाणवत असते. ती सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये असते. पण मग भारतीय जनता महाराष्ट्रात पार्टी तुम्ही आपल्या शेवटी मोठा भाऊ का शिवसेना मोठा भाऊ? त्याच्यावर तर नाही, सगळं चाललंय ना असं सध्या आहे, युतीचं. असं आहे की याच धोरणानुसार शिवसेना आपल्या पदरामध्ये काय जास्त पडेल ही जर भावना शिवसैनिकांची असेल, शिवसेना नेत्यांची असेल तर चुकीची भावना नाही. त्याचा योग्य तो विचार दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसल्यावर तात्काळ होईल. पण मला असं वाटतं की मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण हे खरं म्हणजे आपण स्वतः ठरवण्यापेक्षा ही राज्यातली जनता ठरवत असते. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तुम्ही शिवसेनेला सांगताय? नाही, मी शिवसेनेला सांगण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेच्या नेत्यांना हे कळतं, शिवसेनेच्या नेत्यांना हे कळतं. पण हे कळत असताना असं आहे की जनतेने जी मतं टाकलेली असतात त्याच्या आधारावर, आपल्या संख्याबळाच्या आधारावर मोठा पक्ष कोणता. आज भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष का? तर जनतेने जास्त जागा निवडून आला. ठीक आहे विवेक, तो मोठा पक्ष आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला शिवराजी तुमचा मुद्दा लक्षात आला. विवेक, तुला असं वाटतंय की यांचं दोघांचंही परस्परांचं मित्रपक्षांशी जुळतंय का जुळता जुळता तुटणार शेवटच्या क्षणी? कारण गेल्याही वेळेला 2014ला सुद्धा असंच झालं होतं, अगदी होणार होणार म्हणता म्हणता सगळं तुटलं होतं. आपण जर महाराष्ट्राचं पाहिलं राजकारण तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, हे सगळेच पक्ष तुल्यबळ आहेत आणि एकाही पक्षाला स्वतःच्या ताकदीवर राज्यात सत्ता स्थापन करता येणार नाही हे निश्चित आहे. म्हणून निवडणुकीची गरज हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी बातम्यात होत्या की शिवसेनेचे खासदार म्हणत होते की आम्हाला युती झालेली पाहिजे, अशी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे देखील ती गोष्ट बोलून दाखवली, अशी चर्चा होती. पण अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही खासदार, आमदार, पदाधिकारी आले होते आणि विभागनिहाय मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला या सगळ्या लोकसभा मतदारसंघांचा, त्यावेळेस त्यांनी देखील म्हटलं की त्यांना देखील शिवसेनेची युती होणं तितकेच गरजेचं आहे. कारण शेवटी असं आहे की प्रॅक्टिकली हे सगळ्या मतांचं बेरजेचं गणित होणं हे जास्त आवश्यक आहे.
काही शिवसेनेचे जे मंत्री खासदार ज्या पद्धतीने म्हणतात त्याच पद्धतीने भाजपचे खासदार देखील म्हणत होते की जर एखाद्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला तो 80,000, 90,000, 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक मतं घेऊ शकतो आणि त्यांचं जे संभाव्य विजयाचं समीकरण आहे ते निश्चितपणे बिघडू शकतं. त्यामुळे आकड्यांच्या हिशोबात आपण कुठलाही पक्ष हा स्वबळावर खूप मोठा होऊ शकत नाही हे निश्चित आहे. 3 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला त्याच्यानंतर हे लक्षात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाला की आपल्याला युतीची गरज आहे. कारण यावेळेस आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पण लक्षात घेतलं आहे की दिल्लीचा पंतप्रधान पदाचा मार्ग हा जसा उत्तर प्रदेशातून जातो तसा तो महाराष्ट्रातून जातो आणि किरण, हे आघाडीच्या नेत्यांनाही उमगलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. अगरवाल सर, किरणजी, तुम्हाला काय वाटतं? कारण आता या दोघांमध्ये आत्ता म्हणजे महाजन सर आणि तटकरे सरांमध्ये जे आत्ता आपल्याला समोर दिसलं की राज ठाकरेंना बरोबर घ्यावं का नाही याच्यावरनं यांच्यात मतभेद आहे. नगरमध्ये सुद्धा ती स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या ज्या प्रमुख जागा आहेत त्यांच्याबद्दलचा काही प्रश्न नाही, पण काँग्रेसच्या वाट्यातल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर काँग्रेसमध्ये एकापेक्षा खूप जास्त दावेदार आहेत. राष्ट्रवादीत ते प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण शरद पवार सांगतील ती पूर्व दिशा निश्चितपणे राष्ट्रवादी करता असेल. पण उदयनराजे हा परत कळीचा मुद्दा आहे. नेमके ते काय करतात हे कोणालाच माहीत नाही, कोणीच सांगू शकत नाही. अशा याच्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं शेवटच्या क्षणी सुद्धा काही अडचणीचे विषय येऊ शकतात. बिलकुल नाही येणार. आपण जे जुळतंय का या स्लगला घेऊन विचार करतोय, दोघांचंही जुळलेलं आहे. घोषणा होणं फक्त बाकी आहे असं मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. प्रश्न कसा आहे इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे का युती असो का आघाडी असो हे का होतं तर ते बेरजेच्या राजकारणासाठी होतं. किमान समान कार्यक्रमाची आपण जेव्हा भाषा करतो किंवा मुद्दा जेव्हा घेतो, किमान समान कार्यक्रमामध्ये सर्वात मोठा फॅक्टर कशासाठी असतो का मतविभागणी टाळायची असते. आणि मग जेव्हा मतविभागणी टाळण्यासाठी भले आपण त्याला धर्मनिरपेक्षतेचा लोगो देऊ, भले आपण त्याला किमान समान कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये पाहू, परंतु त्याचा अल्टिमेट मोटो किंवा अल्टिमेट त्याचा उद्देश जो असतो तो हाच असतो का एका पंथाकडे किंवा एका विषयाकडे किंवा एका वर्गाकडे जाणारी जी मतविभागणी असते ती टाळता यावी. म्हणून मग राज ठाकरे असतील, उदयनराजे असतील, जानकर असतील, या प्रत्येकाची महाराष्ट्रामध्ये एक ताकद आहे. त्यांच्या पक्षाची आहे का हा आपण वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, परंतु या नेत्यांची त्यांच्या फॉलोअरची एक मोठी ताकद आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून मग उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उत्तर प्रदेशामध्ये काही परिणाम होईल का असा विचार करण्याऐवजी आज फायद्याचा कोणता विचार आहे, निगेटिव्ह जाण्यापेक्षा, अडचणीच्या मुद्द्यांकडे जाण्यापेक्षा, तोट्याच्या गणिताकडे जाण्यापेक्षा बेरजेच्या मुद्द्यांकडे जर आपण जाऊन विचार केला तर मला असं वाटतं का शेवटच्या क्षणाला हा विचार नक्कीच केला जाईल का म्हणजे राज ठाकरे सुद्धा दोघांचंही जुळणार, युतीचंही जुळणार आणि आघाडीचंही जुळणार. फक्त का कोणाला कोणाच्या कोट्यातून जागा द्याव्या तो त्या विषयांचा प्रश्न राहील. पूर्णपणे आघाडीचंही जमणार आणि युतीचंही जुळणार, यात शंकाच करण्याचं कारण नाही. क्या बात आहे. असं म्हणतात साधारणपणे की युद्धात आणि निवडणुकांमध्ये सगळं माफ असतं आणि ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. जर का खरंच किरण अग्रवाल म्हणतायत त्याप्रमाणे जर का आघाडीचं आणि युतीचं दोघांचंही जुळता जुळता तुटणार असं नाही तर जुळता जुळता जुळणार आणि प्रश्नचिन्ह नाही तर उद्गार चिन्ह जर का असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला अधिक सोपं जाईल कोणाला मत द्यायचं आणि कोणाला मत नाही द्यायचं. पाहूयात पुढच्या 2 दिवसात नेमकं काय होतं. तर या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.